जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. त्यांची प्रकृती जी आहे ती ढासळायला लागलेली आहे आणि ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे. डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगणार? नाही, मी आधी पण बोललो की आता अशी परिस्थिती आहे की जरांगे पाटलांनी सर्वात आधी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. सर्वांची त्यांना आग्रहाचं हे निवेदन आहे, विनंती आहे की तुम्ही आपली प्रकृती सांभाळा. प्रकृती जर चांगली राहिली तर समाजाला ते न्याय मिळवून देऊ शकतील. आणि म्हणून आम्हीसुद्धा त्यांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की त्यांनी प्रकृती सांभाळावी आणि मग समाजाच्या सामाजिक न्यायासाठी संघर्ष करावा. संघर्ष करण्याची ताकद माणसामध्ये असायला पाहिजे. ती ताकद जर नसेल तर संघर्ष हा अपुरा राहील. तो अपुरा राहू नये अशी आमचीसुद्धा इच्छा आहे. सर अधिवेशन आहे 20 तारखेला सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे. काय सांगणार? नाही, आता अधिवेशनामध्ये कुठले कुठले विषय घेतात, कारण एकतर ते अर्थसंकल्पीय अधिवेशनही राहू शकते. दुसरं असं आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अजून आलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती पण सध्या आम्हाला काही सांगता येणार तो येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत म्हणजे अधिवेशनापर्यंत सरकारच्या हातात तो अहवाल येण्याची शक्यता आहे. नाही. अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये काय शिफारस केलेली आहे ती महत्त्वाची राहणार आहे. याच्या आधीप्रमाणे जशा प्रकारे दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं, स्वतंत्र आरक्षण, तशा प्रकारे जर स्वतंत्र आरक्षण सरकार देणार असेल तर आमचा त्याला मुळीच विरोध नाही. त्याच्यापूर्वीसुद्धा दोनदा दिलं तेव्हाही आम्ही विरोध केला नव्हता. आणि सुरुवातीपासूनसुद्धा हा संघर्ष जेव्हापासून सुरू झाला आम्ही सरळ म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही. तशा प्रकारे जर शिफारस येत असेल आणि तशा प्रकारचं आरक्षण देण्याचा ठराव सरकार मान्य करत असेल तर आमचं त्याला कुठल्याही प्रकारे हरकत राहणार नाही. एकीकडे सरकार प्रयत्न करत असताना जरांगे पाटील उपोषण करत आहे, मराठवाड्यामध्ये जाळपोळ होत आहे, बंद होत आहे. अशा स्थितीत जर दबावात येऊन सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला, हायपोथेटिकल क्वेश्चन आहे पण होऊ शकतं, काय सांगता येईल? नाही, तशा वेळेस झालं तर ओबीसी समाज सज्ज आहे. तशा वेळेस आम्ही याच्याकरता शांत आहोत की सरकारने जे आम्हाला म्हटलं होतं की ओबीसीच्या आरक्षणातनं आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, या बाबतीत अजूनपर्यंत तरी सरकार या दोन बाबीवर आम्ही विचार करतो आहे असेही शब्दप्रयोग कधी वापरलेले नाही आहे. आम्ही आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत असंच ते म्हणतात आणि वारंवार 50% वर देण्यास कटिबद्ध आहोत अशा प्रकारची त्यांच्याकडून आणि मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांकडून वाच्यता होत असल्यामुळे मला तरी तशी शंका वाटत नाही. अधिसूचना जी काढलेली आहे सगळे सोयऱ्यांबाबत, त्याचं कायद्यात रूपांतर करा म्हणते, आत्ता शक्य आहे का ते? नाही, होऊ शकेल. 17 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन आहे. ते आल्यानंतर आता हजारो ऑब्जेक्शन लोकांनी सबमिट केलेले आहे. त्याचं निराकरण होईल आणि निराकरण झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काय अधिक वाढवायचं की कमी करायचं हा सर्व झाल्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आल्यानंतर त्याच्यावरती कायदा पारित होईल. ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे की 17 तारीख, त्याच्यानंतर निराकरण. एका दिवसात एवढ्या अर्जाचे निराकरण होऊ शकत नाही, कारण सरकारने हे जे ऑब्जेक्शन आहेत, आक्षेप आहेत, हे प्रत्यक्ष मागितले आहेत, ऑनलाईन नाही मागितले. ऑनलाईन जर असते तर त्याच दिवशी आलं आणि त्याच दिवशी निराकरण करणं होऊ शकत असते. त्याच्याकरतासुद्धा त्यांना ज्युडिशरीची समिती बसवावी लागणार. मग त्या बाबतीत तरी एवढ्या लवकर निर्णय होईल मला वाटत नाही. अधिवेशनापर्यंत निर्णय होईल किंवा अधिवेशनात 20 तारखेचा निर्णय होईल असं वाटतं? या बाबतीत नाही होऊ शकत असं मला वाटतं. आता सरकार एका दिवसामध्ये जर हजारो आणि लाखो आक्षेपाचं निराकरण करत असेल आणि मग कायद्यात रूपांतर करत, बघू मग त्याच्यावरती काय करायचं. 40-45 हजार आक्षेप येण्याची शक्यता आहे. कालपर्यंत 30,000 आक्षेप आले होते. नाही, मी तुम्हाला तेच म्हटलं ना की हजारोच्या संख्येने आक्षेप आलेले आहेत. याचं निराकरण करण्याकरता जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ सरकारला घ्यावाच लागेल ना. एका दिवसामध्ये ते होणार नाही आणि म्हणून 20 तारखेपर्यंत कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होईल याबद्दल मी साशंक. 20च्या अधिवेशनात तरी होईल असं वाटतंय का? नाही, आता सरकार किती स्पीडनं काम करते याच्यावरती डिपेंड आहे. आमच्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही विचाराल तर एवढ्या का 17 तारीख गेल्यावर 18 आणि 19 दोनच दिवस राहतात. 2 दिवसामध्ये आपण सांगता त्याप्रमाणे 40-45 हजार आक्षेपांचं निराकरण करणं हे कुणालाही शक्य नाही. अधिवेशनाच्या पूर्वी मागासवर्गीय आयोग जे आहे ते आपला अहवाल सरकारकडे सादर करण्याची शक्यता आहे. तो अधिवेशनात ठेवला पण जाऊ शकतो. नाही, तो ठेवला जाऊ शकतो, पण त्याच्यामध्ये आजची किती तारीख आहे? 15 तारीख आलेली. ते अहवाल किती तारखेला देतात, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि त्याच्यानंतर विधानसभेमध्ये त्याच्यावरती चर्चा होईल. ह्या सर्व तांत्रिक बाबी आहे. त्याच्यामुळे बघावं सरकार आता किती स्पीडने काम करते. आम्हीसुद्धा त्याच्याकडे डोळे लावून बसलेलो आहोत.
लोकसभा निवडणुका कधीही लागू शकतात. त्यापूर्वीचं हे अधिवेशन मराठा समाज जो सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे आरक्षणासाठी, तुम्हाला वाटतं याच्यात कायदा करून मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं या अधिवेशनात? नाही, राज्य मागासवर्गीय आयोगाचा जर अहवाल आला आणि सरकारला ते करायचंच असलं तर मग त्या परिस्थितीमध्ये ते सरकार त्या बाबतीमध्ये करू शकते, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीच्या बाबतीत. परंतु ह्या जो सगळ्यासोयीची नोटिफिकेशन निघालेलं आहे त्याच्याकरता जो काही कालावधी लागणारा तो 20 तारखेला येईल का नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण अहवाल आल्यावर त्यात जर सूचना असेल किंवा हे असेल, शिफारस असेल वेगवेगळं आरक्षण देण्याची, तर सरकार करू शकते. करू शकतं. मी याच्यापूर्वी 2दा केलेलं आहे, करून बघेल पुन्हा सरकार एकदा. आणि त्याच्यानंतर जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये ज्या मागच्या वेळेस डेफिशियन्सीज काढल्या होत्या, त्रुटी काढल्या होत्या, त्यासुद्धा पूर्ण करून पुन्हा क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. सर, एक सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन आहे, म्हणजे हे मॅटर पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात. अशा स्थितीत विशेष अधिवेशनात सरकार कायदा करू शकतं का वेगळं आरक्षण देण्यासाठी? करू शकते ना, कारण ती क्युरेटिव्ह पिटिशन आहे, त्याच्यावर पुनर्विचार त्याला आपण म्हणणार नाही. तर त्याच्यामुळे ते करू शकतात. ते करून, किंवा मी सांगितलं तुम्हाला की मागच्या याच्यात ज्या डेफिशियन्सीज त्रुटी राहिल्या होत्या त्याचं कंप्लायन्स करण्याचा सरकार या माध्यमातून प्रयत्न करू शकतं. शेवटचा प्रश्न माझा, जरांगे पाटील यांना काय सुचवाल? तब्येत बिघडत आहे त्यांची, आजचा 6वा दिवस. माझी त्यांना एकच निवेदन राहील की सरकार तुमच्याकरता अहोरात्र प्रयत्न करीत आहे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे. परंतु हे करत असताना त्यांनी स्वतःची प्रकृती सांभाळावी, प्रकृतीकडे लक्ष द्यावं. आज पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा मराठा समाजाला त्यांची फार गरज आहे. त्यांनी कमीत कमी लोकांची काळजी घेऊन आपली काळजी घ्यावी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.